विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 पुंडलिक वरदान हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज श्री गुरु योग महाराज की रामचंद्र भगवान की हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज संतश्रेष्ठ हरिबाबा महाराज की जय हर विठ्ठल 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 हर युगे 28 विटेवरी उभा वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीव लगा तुळसी माळ गळकर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीव लगा आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागी माझी स्नान जे करीती दर्शन हिळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीव लगा पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या चरण संतांचे या दुसरे चरण संतांची गदा शंख चक्रादिभिर्भावितांगम चिदानंद संलक्ष्यनाट्य स्वरूपम यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम लोकाभिरामम रणरंग धीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथं कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे
तनुमान भी दिव्य रूपीच केली, न त्यागीत ये दिव्य लोकासी नेली. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. शिव अवतार धरोनी, शिव अवतार धरोनी, शिव अवतार धरोनी केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. शिव अवतार धरोनी केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. युगे 28 विटेवरी उभा, बामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जीव लगा. वारकरी संप्रदायातील थोर संत संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा एक प्रसिद्ध प्रत्येकाच्या पाठातला, रोजच्या म्हणण्यातला, नित्यक्रमातला, आरती या प्रकरणातला, पांडुरंगाचं वर्णन करणारा, पांडुरंगाची आरती करणारा सुप्रसिद्ध असा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. प्रस्तुत अभंगातून संत शिरोमणी नामदेवराय पांडुरंगाची आरती करतात, पांडुरंगाचं महिमान गातात. नामदेवराय सांगतायत की देवा तू युग 28 झाली इथं उभा आहे, युगे 28 विटेवरी उभा. तू एकटा उभा नाही तर रुक्मिणी माता आमची आई सुद्धा उभी आहे. वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. तू कोणामुळे आला? नामदेवराय सांगतायत पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा, तुझ्या चरणाची सेवा करणारी चंद्रभागा माता. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. देवा तुझा त्रिवार जय जयकार असो, जय देव जय देव जय पांडुरंगा. रुक्मिणीच्या पती, राधेच्या पती हे विठ्ठला, मला पाव अर्थात मला प्रसन्न हो, पावे जीव लगा. अशी मागणी सुद्धा या अभंगातून श्री नामदेव महाराज देवाकडे पांडुरंगाकडे करतात. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी आपल्या या श्री क्षेत्र कीर्तांगळी गावामध्ये पांडुरंगाच्या कृपेने, हनुमंतरायांच्या कृपेने प्रतिवर्षी चैत्रवद्य या काळामध्ये संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव साजरा होतोय, संपन्न होतोय. आजची ही कितवा दिवस? पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सगळ्यांनी, तरुण मंडळाने, सप्ताह कमिटीने, ग्रामस्थांनी माझ्याकडे दिलेली आहे. सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे. उपस्थित सगळी गायनाचार्य, मृदुंगाचार्य मंडळी, ही सगळी माझ्या मागे उभी असणारी बालमित्र, सगळी बालमित्र बालगोपाळ मित्र मंडळ, मृदुंगाचार्य, गायनाचार्य सगळी मंडळी, आज ज्यांचं कीर्तन सेवा सौजन्य आहे आणि महाप्रसाद सौजन्य आहे, श्रीमती चंद्रभागा भाऊराव चव्हाणके, लक्ष्मण अमृता चव्हाणके, कैलासवासी सौ चंद्रकला चांगदेव चव्हाणके यांच्या स्मरणार्थ कीर्तन सौजन्य आणि महाप्रसादाचं सौजन्य या तिघांनी, या 3 परिवारांनी, या चव्हाणकी परिवारांनी घेतलेलं आहे. समस्त ग्रामस्थ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, कीर्तांगळी एक लहरे. गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण श्री प्रकाशजी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण शंभू महाराज, आपलं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री निवृत्ती बाबा चव्हाणके अर्थात नाना, नामदेव महाराज खुळेशास्त्री, राहुल महाराज डुंबरे, विक्रम महाराज गुरुकुले, जयराम महाराज पानसरे, या सगळ्या वारकऱ्यांच्या, या सगळ्या कीर्तनकारांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मार्गदर्शनाने यंदा सुद्धा हा उत्सव संपन्न होतो आहे. तुम्ही सगळ्यांनी सेवा माझ्याकडे दिली आहे. सेवेसाठी मी अभंग निवडला म्हणण्यापेक्षा मला तशी डिमांड आहे. पंडित भाऊंनी फोन केला होता, म्हणजे हा अभंग घ्या महाराज.
काय म्हणता आपकी फरमाईश आहे की नाही? विठाला 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 म्हणून प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. श्रोते हे मायबाप असतात म्हणून तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनं अभंग निवडलाय श्री नामदेव महाराजांचा आहे. मला देव जशी बुद्धी देईल, हनुमंतराय हरिबाबा माझ्याकडून जशी सेवा एका तासाभरामध्ये करून घेतील तशी सेवा मी त्यांच्याच वनामध्ये हरिबाबांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठला विठ्ठला नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय वारकरी संप्रदायातले थोर संत आहेत. मला थोडं नामदेवरायांचं चरित्र आपल्या पुढे सांगायचं आहे. चरित्र म्हणजे नामदेवरायांनी देवाला नैवेद्य 12व्या वर्षी खाऊ घातलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते महत्त्वाचं सुद्धा आहे. पण तरी सुद्धा मी कथा नाही सांगणार. नामदेवरायांचा चरित्रातला ठळक भाग आपण जरी तो सांगत असलो तरी नामदेवरायांचं चरित्र फार व्यापक आहे. नामदेवरायांनी आपल्यासाठी इतकं केलंय संत श्रेष्ठ नामदेवरायांनी की आपल्याला हे कीर्तन दिलं. पहा, ज्या कीर्तनासाठी कीर्तांगळीची आपण माता भगिनी पूर्वी बांधव एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, इतर कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे इतकं शक्य नाही. ज्या कीर्तनासाठी आपण जमलात, ज्या महोत्सवासाठी जमलात, या महोत्सवामध्ये जे होतं ते कीर्तन नामदेवरायांनी आपल्याला दिलंय. कीर्तनाचे आचार्य नामदेव महाराज आहेत. बरं, ही गादी कोणाची आहे? नामदेवरायांची. माणसं म्हणतात नारदाची गादी, नारदाची गादी. जुनी माणसं म्हणतात नारदाची गादी. पण नारद एका ठिकाणी एवढा वेळ थांबू शकत नाही का? बऱ्याच नारदाचा प्रॉब्लेम राहतो, आहे की अडचण राहते. नारदजींनी कीर्तन केलंय, पण ते कीर्तना चालताना, भांडताना, कांडताना, हसताना होऊ शकतं. त्याला म्हणतात नामसंकीर्तन. नामसंकीर्तन म्हणजे देवाचं नाम गाणं. ते शेतातही करू शकतो आपण, ते बसमध्ये करू शकतो, ते आपण चालतानाही करू शकतो. आणि दुसरं असतं एक कीर्तन बसून कीर्तन, त्याला कीर्तन नाही म्हणत, त्याला कथा म्हणतात, कथा. पण ही उभ्याने जे होतं कीर्तन, याला शिस्त आहे. वारकरी कीर्तनाचे फार नियम आहेत महाराज. त्याला कीर्तनकार उभा पाहिजे. आता एखादा मनुष्य खूप थकला, त्याची सेवा खूप आहे, गुरु आज्ञेने त्याला बसण्याची परवानगी मिळाली, हा अपवाद झाला, नियम नाही, तो अपवाद झाला. त्याच्या सेवेने दिली परवानगी त्याला, आणि मिळायला पण पाहिजे. खूप सेवा झाली, खूप वर्ष, एखाद्याला त्याची सेवा पाहून बसून तुम्ही करत जा, पण तो अपवाद झाला, नियम नाही. नियम मात्र उभा. कीर्तनकार उभा, टाळकरी उभे, प्रकाश महाराज उभे, ते आमचे विनेकरी किरण महाराज सानप ते सुद्धा उभे, ही सगळी बालगोपाळ मंडळी उभी. हे उभ्या कीर्तनाचा नियम आहे, त्याच्यामध्ये हे सगळे उभे पाहिजे. असं आहे की 15व्या शतकापर्यंत तुम्ही सुद्धा उभेच असायचे, ऐकणारे श्रोते. पण एकनाथ महाराजांना पैठणचे संत, त्यांना असं वाटलं की नाही गड्या, श्रोत्यांना आपण बसण्याची परवानगी देऊ. 15व्या शतकापर्यंत कीर्तन ऐकणारे सुद्धा उभेच असायचे, कारण कीर्तनात देव येतो तर तो उभा राहतो. तेथे आसे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, रंग भरे कीर्तनात. आता श्रोत्यांना वाटायचं की बाबा देव उभा आहे कीर्तनामध्ये, कीर्तनकार उभा, टाळकरी उभे, गायक उभे, मग आपण कसं काय बसायचं? म्हणून तुम्ही सुद्धा 15व्या शतकापर्यंत उभेच असायचे. पण नाथ महाराजांनी तुम्हाला श्रोत्यांना बसण्याची परवानगी दिली. 15व्या शतकात सांगितलं की तुम्ही आता बसत जा. बरं झालं नाही का? चांगलं झालं नाही तो बाबू. 2 तास उभे आहे. आता ज्याला कीर्तनाचा फार कंटाळा आहे, पण पंक्तीत जेवायचं ना, तो कीर्तनात येत नाही, तो असा लांब थांबतो. मग 9ला 5 कमी असताना इथल्या माणसाला फोन करतो, मोडलं का कीर्तन? मोडलं. म्हटलं मोडलं नाही, पार तुकडे तुकडे झाले, काहीच राहिले नाही, तू ये आता, झालीस. कंटाळा येतो माणसानं, 2 तास कोण उभं राहील? म्हणून श्रोत्यांना तुम्हाला बसण्याची परवानगी मिळाली, पण अद्यापपर्यंत कीर्तनकार, टाळक हे सगळे उभे. कीर्तन, या कीर्तनाला नियम आहे महाराज. बोलणाऱ्याला सुद्धा नियम आहे, ऐकणाऱ्याला सुद्धा नियम आहे. मी काही बाई बोललो तर तुम्ही मला जाब विचारायला पाहिजे की महाराज हे कीर्तनात असं चालत नसतं. आणि तुम्ही काही बाई डिमांड केली तर मी असं सांगितलं पाहिजे की हे चालत नसतं, मी बोलणार नाही. नियम आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. कीर्तनात विनोद असतो, पण विनोदासाठी कीर्तन नसतं महाराज. विनोदासाठी खूप माणसं आहेत ना.
कपिल शर्मा आहे, तो समय रैना वापस आलाय, तो आहे की आलाय, जिवंत आहे म्हणे तो. हा? ती माणसं आहेत त्याच्यासाठी. याच्यासाठी मात्र विनोद असतो कीर्तनात, पण विनोदासाठी कीर्तन नाही. गाणं असतं कीर्तनात, गाण्यासाठी कीर्तन नाही. वक्तृत्व असतं कीर्तनामध्ये, पण वक्तृत्वासाठी कीर्तन नाही. कीर्तन आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सजन वृंदे मनोभावे आधी वंदावे. हे जे नियमाचं कीर्तन आहे याची गादी नामदेवरायांची, लक्षात ठेवा. नामदेवरायांचा हा मोठा उपकार आहे, त्यांनी आपल्याला कीर्तन दिलं. पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तनासी, नामा उभा कीर्तनासी, नामा उभा कीर्तनासी. पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तनासी, नामा उभा कीर्तनासी, नामा उभा कीर्तनासी. पहिला उपकार आहे नामदेवरायांचा, त्यांनी आपल्याला ही कीर्तनाची गादी दिली. दुसरा उपकार असा आहे नामदेवरायांचा की नामदेवरायांनी आपल्याला अभंग दिले, आणि अभंगांमुळे आपण सुद्धा अभंग राहिलो. नाही तर आपल्यात सुद्धा भंग पडला असतो, आपण सुद्धा खंडित झालो असतो. अभंगांमुळे आपण अखंड राहिलो, अभंगांमुळे आपण अभंग राहिलो. तुम्हाला सांगतो, मराठी भाषा जी टिकली ना ती केवळ ओव्यांमुळे, अभंगांमुळे टिकली. भाषा फार पटकन संपते. भाषा खूप छोटी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या इंग्लिश मिडियमला जे पोरग जातं, छोटं पोरग जातं ना, काय पहिली फर्स्ट, त्याच्या अगोदर काय असतं, KG आहे की नाही, ज्युनियर KG, सिनियर KG. KG ऐकलं म्हटलं पोरं का किलोवर शाळेत घेतात का काय काय. तर तुम्ही त्या KGला जाणाऱ्या पोराला विचारा की पोरा माझ्या ड्रॉवरमध्ये पैसे पडलेले तेवढे 36 रुपये घेऊन ये बरं. त्याला 36 आणि 63चा फरकच कळणार नाही. त्याला सांगावं लागेल की ज्यांचं जमतं त्याला 63 म्हणतात आणि ज्यांचं जमत नाही त्याला 36 म्हणतात. तेवढे 36 रुपये तू घेऊन ये. तुम्ही पोरांना इंग्लिश मिडियमच्या पोरांना विचारा, तुम्ही 79 आणि 69 57 का 6 त्याला 2 मिनिटं कळणारच नाही, जमणार नाही, त्याला कळणार नाही. भाषा फार पटकन संपते. पण आपण कशी काय इतकी वेळ बोलत राहिलो भाषा. आपण भेटल्यावर म्हणतो राम राम, आहे की. हे जर अभंग नसते तर आपण एकमेकाला कदाचित भेटल्यावर म्हटलं असतो कैसे हो मिया, ठीकठाक हो ना. हे जे आपण राम राम, जय हरी, कस काय, बरं का, हे जे म्हणतो ना, हे अभंग आहे म्हणून आहे. माय बाप तुम्हाला सांगतो, आपण खूप भोगले, खूप भोगले. आपल्या लग्नातून नवऱ्या मुलीला उचलून नेण्याच्या घटना घडल्या महाराज. आपली लग्न रात्री लागायची हिंदूंची. एखाद्या निजामाला पठाणाला कळालं तर तो नवऱ्या मुलीला उचलून न्यायचा. अशा घटना घडल्या. हिंदू फार प्रतिकूल परिस्थितीत जगला पारतंत्र्याच्या काळामध्ये. लग्न सुद्धा सुखाने होत नव्हतं. म्हणून तर नवरदेवाच्या कमरेला ती तलवार दिली जायची ना, आता छोटी देतात, ती कट्यार दे, पक्की गंजलेली राहते ती, आहे की नाही. तलवार त्याला उचलणार नाही, त्याचा पण काही विचार आहे की नाही, आहे की. का बरं तलवार दिली जाते किंवा ती कट्यार कृपान का दिली जाते, त्याचं कारण असे की आपले लग्न सुद्धा रात्री लागायचे आणि त्या लग्नात निर्विघ्नपणे काही व्यत्यय येऊ नये म्हणून शस्त्र बाळगणं ही प्रथा सुरू झाली. आपण इतकं भोगून आलेली माणसं. कस काय आपला धर्म टिकला असेल, कस काय आपली भाषा टिकली असेल. ऐका, 1309 साली देवगिरी किल्ला इथं समृद्धीने जर तुम्ही निघालात, समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडे डाव्या हाताला तो किल्ला दिसतो. महाराष्ट्राची ती राजधानी होती देवगिरी किल्ला. दौलताबाद म्हणतात त्याला, देवगिरी खरं नाव आहे. त्या देवगिरी किल्ल्यावरचा राजा होता अल्लाउद्दीन खिलजी, मुघल होता, काबूलहून आला होता. महाराष्ट्र जिंकला त्याने. आणि 1309 साली त्याने फरमान काढलं की या महाराष्ट्रामध्ये आता फक्त
फारसी आणि उर्दू 2 भाषांनाच राजभाषा म्हणून ओळखण्यात येईल, दुसऱ्या भाषा बोलायच्या नाही. त्यांनी दुसरं फरमान काढलं, आदेश काढला की ज्याच्या घरात ओव्या लिहिलेला कागद सापडेल आणि ज्याच्या घरामध्ये नामदेवरायांचे अभंग लिहिलेला कागद सापडेल त्याचं मुंडकं मारण्यात यावं. 1309 साली त्याला 2 भाषा वाढवायच्या होत्या, एक उर्दू आणि एक दुसरी भाषा आहे फारसी. ती काय कोणाला फारसी माहिती नाही, पण ती भाषा आहे तशी फारसी. पर्शियन, इराणची, आत्ताचा इराण, तिथली भाषा आहे पर्शियाची, पर्शिया म्हणायची त्याला, तिथली भाषा आहे. त्या 2 भाषा त्याला मोठ्या करायच्या होत्या. त्याला माहिती होतं की भाषेच्या जोडीला संस्कृती राहत असते, भाषेच्या जोडीला संस्कृती नष्ट करायची तर भाषा नष्ट करायची. म्हणून त्याने फरमान काढलं, ओवी आणि अभंग सापडला नाही पाहिजे. इथल्या माणसाने काय केलं ऐका. ओवी आणि अभंग जगवण्यासाठी इथला माणूस कागदचं जाळायचे. आता लिहिलेलं हस्तलिखित ज्ञानेश्वरी जाळायची होती, नामदेवरायांचा गाथा जाळायचा होता, पण काय करायचं. इथल्या माणसाने ते अभंग पाठ केले. आपल्या 13-14 वर्षाच्या मुलाला पाठ करून घेतले आणि जो कागद पाठ झाला तोच कागद जाळायचा. दुसऱ्या दिवशी दुसरा कागद, दुसरं पान पाठ करून घ्यायचं आणि ते अग्नीमध्ये टाकायचं. त्या पोराच्या तोंडामध्ये अभंग राहिले, त्याने त्याच्या पोराला दिले, त्याने त्याच्या पोराला दिले, त्याने त्याच्या पोराला दिले. म्हणून आपण मराठी बोलत राहील, नाही तर मराठी कधीच संपून गेली असती कधीच. अहो गेल्या 1000 वर्षामध्ये आपण 700 वर्ष गुलामगिरीत आहे. तुर्क, तातार, मंगोल, बहामनी, निजाम, पठाण, शक, हुशान, चंगेज, किती जणांनी आपल्यावर राज्य केलं बरं, तरी पण मराठी कशी काय टिकली. कारण अभंग गात राहिलो आपण. अभंग मोठे गोड अभंग आहेत पा नामदेवरायांचे. नामदेवरायांच्या अभंगांनी, माऊलींच्या ओवीने महाराष्ट्र जगवला. खंदारकर महाराजांचं एक वाक्य आहे, ओवी ही कन्या ज्ञानोबारायांनी जन्माला घातली, तसा अभंग हा सुपुत्र नामदेवरायांचा आहे. खंदारकर महाराजांचं वाक्य. ओवी ही कन्या माऊलींची, अभंग हा सुपुत्र ज्ञानेश्वर माऊलींचा आहे, नामदेवरायांचा. नामदेवरायांचे अभंग. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणाना सोडी सर्वथा, चरणाना सोडी सर्वथा. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणा सोडी सर्वथा, चरणा सोडी सर्वथा. देह जाऊ अथवा नामदेवरायांचे अभंग आहेत. आपल्याला नामदेवरायांचा पहिला उपकार कोणता, काय दिलं नामदेवरायांनी? पहिलं काय दिलं? ही कीर्तनाची गादी दिली आणि दुसरे अभंग दिले. नामदेवरायांचा उपकार आहे. आणखी एक उपकार सांगतो नामदेवरायांचा. नामदेवरायांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदा नेला. पहिल्यांदा नामदेवराय, माऊलींनी समाधी घेतली, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि नामदेवरायांचं फार प्रेम होतं माऊलींवर, मैत्री होती, दोस्ती होती, जीवलग होते दोघं. आणि मित्राने समाधी घेतली तर नामदेवरायांना करमेना. नामदेवराय जेव्हा पंढरपूरकडे निघाले तेव्हा नामदेवरायांचा रस्ता चुकला मित्राच्या आठवणीमध्ये, ज्ञानोबारायांच्या आठवणीमध्ये. कारण त्या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी माऊलींनी, नामदेवरायांनी प्रवास केला होता. इथं शिदोरी खाल्ली, इथं आपण फुगडी केली, इथं आपण अमुक अभंग म्हटलो. रस्त्यावर, वारीच्या रस्त्यावर आम्ही जातो ना आता नगर करमाळा मार्गे, किती वेळा वर्षातून गाडीने त्याच रस्त्यावरून जाणं होतं. गाडीचा प्रवास नाही लक्षात राहत, पण गाडीने गेल्यावर आठवतं या झाडाखाली बसलो होतो, इथं ताक पिलं होतं बरं, इथं मसाला दूध पिलं. वारीची आठवण राहत. तुम्ही तिथून 100 वेळा कारने जा, गाडीने जा, नाही गाडीची आठवण राहत, पायी आठवण राहते. नामदेवराय जेव्हा परत येताना माऊलींची आठवण काढतात, रस्त्याने माऊलींच्या आठवणी नामदेवरायांच्या हृदयात घर करतात. नामदेवरायांच्या डोळ्याला सारखे अश्रू लागले. नामदेवरायांना वाटलं की गड्या मित्र समाधीस्थ झाला, आपण कशाला थांबायचं, काय माणसं होऊन गेली नाही का. छत्रपती शंभू महाराज आणि मित्र होता कवी कलश.
मुकरब खानाने अचानक रात्री वेढा टाकला. पहाटेपर्यंत शंभूराजे लढले, शूर होते, कित्येक जणांचे मुंडके छाटले संभाजीराजांनी, शूरच होते. संभाजीराजे त्या वेढ्यातून बाहेरही पडले, घोड्यावर बसले सुद्धा. घोड्याने मांड ठोकली, घोडा दूर गेला. एक फरलाम घर शंभूराजे निसटले, वाचले शत्रूच्या गराड्यात. शूरच होते, ताकदवानच होते, महापराक्रमीच होते, निधड्या छातीचे होते महाराज. एक फरलांगभर शंभूराजे दूर गेले, पण मित्र अडकला. मित्राचं नाव कवी कलश. मित्र लढत होता. त्या कवी कलशाच्या मनगटावर शत्रूची तलवार पडली आणि कवी कलशाचं मनगट तलवारी सैट तुटून खाली पडलं. त्याने फार प्रेम केलं होतं शंभूराजांवर, फार जीव होता त्याचा शंभू महाराजांवर. जसं आपण एखादं दुःख आलं की आई ग अशी आर्त हाक मारावी, तसं त्याने राजे असा आवाज दिला आणि शंभूराजांच्या कानावरती आर्त किंकाळी गेली. शंभूराजांनी घोड्याचा लगाम खेचला आणि विचार केला की आज जर गेलो तर मी जगेन, पण मित्र मरून जाईन गड्या. मित्र मरता कामा नये, मैत्री मरता कामा नये. मी जर आज निघून गेलो तर लोक म्हणतील राजा चांगला होता गड्या, राजा मित्र चांगला होता गड्या, राजा पुत्र चांगला होता गड्या. पण राजा मित्र म्हणून चांगला नव्हता. मित्राला शत्रूच्या गाराड्यात टाकून गेला. आपण मेलो तर चालेल, मैत्री मरता कामा नये. शंभूराजे मित्राला सोडवण्यासाठी आले आणि अडकले. त्या मुकरब खानाने ज्या दिवशी शंभूराजांना पकडलं ना, त्या दिवशी त्याची डायरी लिहिली. त्याची डायरी सापडली रोजनिशी, ज्याने पकडलं. त्या मुकरब खानाने असं लिहिलंय की आपण निसटलो असताना, आपण शत्रूच्या गराड्याच्या बाहेर पडले असताना सुद्धा मित्रासाठी परत येऊन जीवावरचं खेळणं हे काही मला समजेना. बहुतेक मला त्यासाठी भारतात जन्म घ्यावा लागेल तरच मला ते समजेल की मित्रासाठी अडकणं काय असतं, मित्रासाठी परत येणं काय असतं, मित्रासाठी जीव देणं काय असतं. काय महान माणसं. बरं झालं लिहून ठेवलं गड्या, आहे की नाही. किती महान माणसं होऊन गेली. इथून तुम्ही जर कधी आळंदीला निघाला तर एक गाव लागतं राजगुरुनगर, आतमध्ये एक वाडा लागतो. सरकारने संरक्षित स्मारक केलंय. हुतात्मा राजगुरूची घराची जागा आहे ती. थोडा पडलाय वाडा. 3 जण होते, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. फाशीला दिलं गेलं 23 मार्चला. भगतसिंगचं वय होतं 23. भगतसिंगला विचारलं होतं तुझी शेवटची इच्छा काय. त्यांनी सांगितलं काही नाही, आईला पत्र लिहायचंय. सुखदेवला विचारलं होतं शेवटची इच्छा काय. त्यांनी सांगितलं काही नाही, गीता वाचायची आहे. आणि त्या राजगुरूला, महाराष्ट्राच्या पोराला, राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरूला विचारलं होतं की तुझी इच्छा काय. त्यांनी सांगितलं काही नाही, तुम्ही भगतसिंगला आधी फासाला देणार आहे, नंतर राजगुरू सुखदेवला, नंतर मला ना. असं करा, मला या दोघांच्या आधी फासाला द्या. त्या जेलरनी विचारलं तुला मरणाची एवढी घाई का. अरे आधी भगतसिंग, नंतर सुखदेव, नंतर राजगुरू, तुला का आधी मरायचे. तर महाराष्ट्राच्या पोरांनी उत्तर दिलं होतं कारण ते माझे जीवलग आहे आणि त्यांचं फासावर जाणं माझ्याच्याने पाहावलं जाणार नाही. का माणसं होऊन गेली गड्या, का माणसं. तुम्ही नक्की जा कधी त्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकू. आळंदीला जाताना, तुम्ही पुण्याला जाताना मध्ये जा. राजगुरूचा, हुतात्मा राजगुरूचं घर, वाडा विचारा, राहता वाडा. नक्की तिथली पायधूळ तुम्ही मस्तकाला लावा. केवढी मोठी महान माणसं होऊन गेली. नामदेवराय की माऊलींनी समाधी घेतली म्हणून आपण सुद्धा जगायचं नाही. देवाच्या चरणी गेले, डोकं टेकवलं, देवाला सांगितलं देवा मला समाधी घ्यायची. देवाने सांगितलं नाही ना, मग तुला परवानगी नाही. अरे पण माऊलींची आठवण मला जगू देत नाही रे देवा. पांडुरंगाने सांगितलं मग महाराष्ट्र सोड, जा जरा, जग फार मोठं आहे बघ. नामदेवरायांनी देवाची आज्ञा हृदयस्थ केली. खांद्यावर पताका घेतली वारकरी संप्रदायाची आणि भारत भ्रमण केलं. लोकांना शहाणं केलं. प्रत्येक गावात जायचे, संध्याकाळी लोकांना जमा करायची. मंदिरात या कीर्तन आहे, मंदिरात या कीर्तन आहे, मंदिरात या कीर्तन आहे. लोक यायची, जमायची. हीच वेळ, संध्याकाळची वेळ, हीच वेळ कीर्तनाची योग्य वेळ आहे महाराज. कीर्तनाचं काम आहे नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. मग दिवे लावायची कोणती वेळ आहे. दिवे लावायची वेळ कोणती आहे. 9 म्हणजे दिवे विझवण्याची. दिवे विझतात 9च्या कीर्तनात. पा विझून जातात दिवे, परत परत पेटवावे लागतात. ती 9च्या कीर्तनातले दिवे लय काड्या ओढावे लागतात. परत 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 आहे की कीर्तनाची वेळच ही आहे. काय झालं माहिती आहे का, तुम्ही एवढं चांगलं ऐकताय ना, मला असं झालं की तुम्हाला काय सांगावं, किती सांगावं. काय झालं की डिझेल इंजिन आलं आणि ही जी वेळ आहे कीर्तनाची, लोक रानात गेली राहायला, मळ्यात गेले राहायला.
7चं कीर्तन लोक 7:30ला येऊ लागले. कार्यकर्ते म्हणले आपण 7:30 ते 9:30 करू. लोक 8ला यायला लागले. होऊ द्या, चालू होऊ द्या. कार्यकर्ते म्हणले नाही, आपण कीर्तनच 8 ते 10 करू. लोक 8:30ला यायला लागले. होऊ द्या, चाल. ते कीर्तनच 8:30 ते 10:30 झालं. लोक 9ला यायला लागले. 9 ते 11 कीर्तन झालं. लोक 9:30ला यायला लागले. मग कीर्तनच 9:30 ते 11:30 व्हायला लागलं. मग आता काही दिवसांनी कीर्तन 10 ते 12 होईल. नंतर तर मग रात्री 2 ते 4 जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल, असं काहीतरी जाहिरात दिसली असती. म्हणून हे बरं झालं 7 ते 9. संध्याकाळी नामदेवराय गळ्यामध्ये विणा घ्यायची, सगळ्यांना बोलवायची, त्या गावात जायची आणि त्या लोकांना त्यांच्या भाषेत शहाणं करत दुसऱ्या गावाला दुसऱ्या दिवशी निघून जायचे. नाचू कीर्तनाचे रंगी रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझा ये, सर्व सांडोनी माझा. दीप लावू जगे, दीप लावू जगे, सर्व सांडोनी माझा, सर्व सांडोनी माझा. नामदेवराय तामिळनाडूत गेले तर तामिळ भाषा शिकले. नामदेवराय कर्नाटकात गेले, कानडी भाषा शिकले. नामदेवराय हरियाणात गेले, जाट भाषा शिकले. नामदेवराय पंजाबात गेले, शीख भाषा शिकले. 5 भाषांमध्ये नामदेवरायांचे अभंग आहेत. 5 भाषांमध्ये. कुठपर्यंत गेले नामदेवराय? नामदेवराय गेले गुरुदासपूर जिल्ह्यामध्ये घुमान नावाचं गाव आहे, आजही आहे. आणि तिथं नामदेवजी की गुरुद्वार आहे, कधीतरी जाऊन या, नक्की जा. आपण वैष्णवदेवीला जातो ना, वैष्णवदेवीला तर खाली कटरा तिथपर्यंत जातो ना आपण, कटरा. त्या कटऱ्याच्या बस स्टँडवर जायचं, त्यांना विचारायचं मला गुरुदासपूर गाडी पाहिजे. आणि ती गुरुदासपूर गाडी घुमानहून जाते. तिथं उतरा त्या घुमानला, तिथं विचारा नामदेवजी की गुरुद्वारा कुठे, तिथं जा आणि नामदेव महाराजांची मोठी गुरुद्वारा आहे, दर्शन घ्या. या आपला एक माणूस नाही बरं, ट्रस्टीवर आपला माणूस नाही, पुजारी नाही, सगळे शीख लोक, पगडीवाले. आणि मनुष्य कितीही येवो कधीही येवो, जेवल्याशिवाय जायचं नाही. लंगर अखंड सुरू. आम्ही गेलो. कुठपर्यंत नामदेवरायांनी प्रचार केला वारकरी पंथाचा, पांडुरंगाचा. घुमान 25 किलोमीटर पाकिस्तानची सीमा आहे. तिथं शेवटचा जिल्हा आहे तो गुरुदासपूर, पलीकडे पाकिस्तान आहे. आम्ही गेलो बरं का. आम्ही दर्शन केलं, याच पेहरावात होतो, टोपी, हा कुर्ता, धोतर, उपरणं अंगावर. दर्शन केलं, आम्ही निघालो. ते जे शीख होते, पुजारी होते, त्यांनी बोलावलं आम्हाला. त्यांनी कृपान दिली, कंगन दिलं, कंगवा दिला. पंचककार आहेत शिखांची, क शब्दावून सुरू होणाऱ्या 5 वस्तू त्यांनी आम्हाला भेट दिल्या. माझ्यासोबत एक कीर्तनकार होते. म्हटलं विचारूयात आपण की आपला तर काही परिचय नाही, सत्कार का झाला. तर मी विचारलं हिंदी भाषेमध्ये, त्यांना थोडी थोडी हिंदी कळते, शीख भाषा आहे प्रामुख्याने तिकडची. मी विचारलं की आमची तुमची ओळख नाही, भारतातून लोक दर्शनाला आले आणि आम्हा 2 कीर्तनकारांना तुम्ही बरोबर बाजूला घेतलं आणि आमचा सत्कार केला, कृपान दिली, कंगन दिलं, कंगवा दिला, कट्यार. का बरं आमचा सत्कार का? तो त्या शीख माणसाने मला बाजूला घेऊन सांगितलं होतं की आम्हाला इतकंच कळतं की ही अशी कपड्यातली माणसं आली म्हणजे आमच्या नामदेव महाराजांच्या गावाकडली माणसं. शीखांचा राष्ट्रपती झाला होता ज्ञानी जेल सिंग. ते पंढरपूरला आले, पुजाऱ्यांनी त्यांना पांडुरंगासमोर नेलं. त्यांनी सांगितलं नामदेवजी की पायरी कहा है, नामदेव महाराजांची पायरी कुठे. आणि तो राष्ट्रपती परत आला, नामदेवरायांच्या पायरी समोर वाकला, मग पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. मग पांडुरंगाच्या नामदेवरायांनी एवढा लांब. म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी रचलाय. कळस तुकाराम महाराज आहेत, तुका झाला असे कळस. पताका जोग महाराज आहेत, बहिणाबाई आहेत, निळोबाराय आहेत, खांब एकनाथ महाराज आहेत, भिंती भानदास महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. पण याचा विस्तार, आवार, पटांगण, पसारा, प्रशस्त असा पसारा, मोठा असं पटांगण, मोठा सभा मंडप, तो मात्र नामदेवरायांनी जेने केला हा विस्तार विस्तार,
तिने केला विस्तार विस्तार तिने केला हा विस्तार विस्तार तिने केला विस्तार नाम तयाचा किंकर नामकाचा किंकर नाम तयाचा किंकर नामतयाचा किंकर केला विस्तार विस्तार तिने केला विस्तार विस्तार तिने केला हा विस्तार विस्तार तिने केला हा विस्तार आणखी एक नामदेवरायांचा उपकार सांगतो. अभंग मोठा आहे म्हणून प्रवेश करू. नामदेवरायांचे खूप उपकार आहेत. किती दिवस म्हणजे 7 दिवस कथा होईल इतके उपकार आहेत नामदेवरायांचे. मोठं जीवन आहे त्यांचं पा. आणि महाराष्ट्रीयन संतांमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य नामदेवरायांचे 83 वर्ष किंवा 80 वर्ष. नामदेवरायांचं फार काम आहे. तरी पण थोडक्यात नामदेवरायांचा आणखी एक मोठा उपकार असा आहे की आरती ही मराठीत नव्हती. आरती ही प्राचीन प्रथा आहे. वेदात आहे, पुराणात आहे, शास्त्रात आहे, पण ती संस्कृतात होती. ते गुरुजींनी म्हणायचं, आपण फक्त ताट ओवाळायचं. काय म्हणतात गुरुजी आपल्याला काही कळत नव्हतं. पण आपल्याला म्हणण्याजोगी देवाची मराठीत प्राकृतात आपल्या भाषेमध्ये पहिली आरती नामदेवरायांनी केली आहे आणि ती आपण सेवेसाठी निवडली आहे. पहिलं युग 28 विटेवरी उभा युग 28 विटेवरी उभा युगे 28 विटेवर उभा विटेवर उभा मंदिर कुमाई विष दिव्य शोभा मंदिर कुमाई विष दिव्य शोभा व मंगीर कुमारी दिस दिव्य शोभा व मंगीर कुमारी दिस दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा हो कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा कुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाय भीमा उतारी जगा चरणी वाय भीमा उतारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय देव जय पांडुरंगा आचरण वाहे भीमा उतरी जगा चरणी वाहे भीमा उतरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा. रोज आपण आरती म्हणतो. मग रोजची आरती पुन्हा कीर्तनाला घ्यायची काय गरज आहे बरं? माहीतच आम्हाला आरती म्हणतोच आम्ही आरती, असं वाटलं असेल एखाद्याला. आरतीची काय गरज आहे कीर्तनाला घेण्याची? पहिली गोष्ट म्हणजे आपण आरत्या शुद्ध म्हणत नाहीत पहा. आरत्या आहे ना आपल्या कानावर पडून पडून पाठ झाल्या म्हणून त्याला म्हणतात कानपाठ. भारी शब्द आहे कानपाठ. कानावर पडून पडून जे पाठ होतं ना त्याला काय म्हणतात? कानपाठ. मग ते कानपाठ आहे ना माणसं चांगली म्हणतच नाही पहा. गणपती बाप्पाची जी आरती आहे ना त्याचं दुसरं चरण आहे लंबोदर पीतांबर म्हणा फळीवर वंदना. म्हटलं कोणती वंदना कोणत्या फळीवर बसली काय माहिती बाबा. तिला खाली उतरवलं पाहिजे का नाही? हा, त्याचं कारण असं आहे, हे अभंग आपण असे गाथेत मालिकेत पाहून पाठ नाही केले त्याच्यामुळे आपण ते अशुद्ध म्हणतो.
आणि ते आपल्याला असं वाटतं रोजचेच आहे रोजचेच आहे रोजचेच आहे म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. जे अति जवळचं असतं मनुष्य त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. अतिपरिचयात अवज्ञा. आरत्यांच्या बाबतीत तसं होतं. म्हणून आरतीचे अभंग कीर्तनाला घ्यावे असं मला वाटलं की युगे 28 विटेवरी हा अभंग शुद्ध कसा म्हणायचा तेही पाहू. त्याच्यात नामदेवरायांनी काय सांगितलंय ते आपण धावत्या वेळेमध्ये पाहू. नामदेव महाराज म्हणतात की देवा तू 28 युग झाली उभा आहे. युगे 28 युग म्हणजे भारतीय कालमापनाची पद्धत आहे. इंग्रजांपेक्षा सूक्ष्म आहे. इंग्रजांचं कालमापन पद्धत, इंग्रजांचा काळ मोजण्याचं एकक सेकंदापासून सुरू होतं. आपलं सेकंदाच्या अलीकडे आहे, सेकंदाच्या कमी. आपलं कालमापनाचं एकक सुरू होतं, परिमाण सुरू होतं, माप सुरू होतं निमिषापासून. म्हणजे पापणी पडायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात, आणि पापणी पडून वरती जायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिषोन्निमिष म्हणतात. असे 3 निमिषोन्निमिष एकत्र आले की 1 सेकंद होतो. असे 60 सेकंद एकत्र आले की 1 मदत करा थोडी. असे 60 सेकंद आले की 1 मिनिट होतो. असे 60 मिनिट एकत्र आले की 1 तास होतो. असे 3 तास एकत्र आले की 1 पिक्चर संपतो. प्रहर होतो. प्रहर होतो. असे 8 प्रहर एकत्र आले की 8 प्रहर एकत्र आल्यावर 1 दिवस होतो. असे 15 दिवस एकत्र आले की 1 पंधरवाडा होतो, पक्ष होतो. पक्ष. असे 2 पक्ष एकत्र आले, समजा काँग्रेस आणि बीजेपी, तर शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष. शुद्ध पक्ष म्हणजे ज्याचा शेवट पौर्णिमेने असतो, आणि वद्य पक्ष म्हणजे ज्याचा शेवट असे 2 पक्ष आले की 1 एकत्र आले की 1 महिना होतो. असे 12 महिने एकत्र आले की 1 संवत्सर होतं. आपण वर्ष म्हणतो त्याला, वर्ष. असे 4,32,000 वर्ष एकत्र आले की 1 कलियुग संपत असतं. असे 8,64,000 वर्ष एकत्र आले की द्वापर युग होत असतं. असे 12,96,000 वर्ष एकत्र आले की 1 त्रेतायुग संपत असतं. आणि असे 17,26,000 वर्ष एकत्र आले की सत्ययुग संपत असतं. हे 4 युग संपले की 1 चतुर्युगी होत असते. 1 चतुर्युगी. आणि ही अशी चतुर्युगी 71 वेळी फिरून गेली. 71 वेळा ही चतुर्युगी, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, हे असे 71 वेळा फिरून गेले का ही चतुर्युगी की 1 मनु होत असतो. त्याला मनवंतर म्हणतात. अशी 14 मनवंतर आहेत. सध्या त्यातलं 7वं मनवंतर सुरू आहे. आणि या 7व्या मनवंतरामध्ये एक युग 7 वेळा येऊन गेले. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, एक युग 7 वेळा येऊन गेलंय. 7 चोक 28. आता सध्या हे 28वे कलियुग सुरू आहे. इतक्या वर्षापासून देव उभा आहे. इतक्या वर्षापासून देव उभा आहे. एवढंच लक्षात ठेवा, देव फार दिवसापासून उभा आहे. एवढंच ध्यानात ठेवा की देव. तुम्ही डोळे कसे केले माहिती का? ती बॅटरी सेल गेल्यावर कशी करते, अशी सेल गेल्यावर अशी. परत सांगतो ऐका. पापणी पडायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. पापणी पडून वरती जायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिषोन्निमिष म्हणतात. 3 निमिषोन्निमिष एकत्र आले की 1 सेकंद होतो. 60 सेकंद एकत्र आले की 1 60 मिनिटे एकत्र आले की 1 तास होतो. 3 तास एकत्र आले की 1 धुरंधर होतो. 1 प्रहर होतो. 8 प्रहर एकत्र आले की 1 दिवस होतो. 15 दिवस एकत्र आले की 1 2 पक्ष एकत्र आले की 1 12 महिने एकत्र आले की 1 वर्ष होतं. मग आता वर्षांच्या संख्या 4,32,000, 8,64,000, 12,96,000, 17,26,000. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, हे 4 एकदा फिरून गेले की त्याला 1 चतुर्युगी म्हणतात. अशी चतुर्युगी 71 वेळा फिरून गेली की त्याला मनवंतर म्हणतात. 14 मनवंतर आहेत सृष्टीच्या क्रमामध्ये. हे 14 मनवंतर संपले की कल्प होतो, सृष्टी संपते. त्यातलं आता 7वं मनवंतर सुरू आहे. आणि 7व्या मनवंतरामध्ये सत्ययुग 7 वेळा येऊन गेले, त्रेतायुग 7 वेळा येऊन गेले, द्वापरयुग 7 वेळा येऊन गेले, कलियुग 7 वेळा येऊन गेले. म्हणून 7 चोक 28. आता सध्या हे कलियुग म्हणजे या मनवंतरातलं या मनवंतरातलं 28वे युग सुरू आहे. देव या 28व्या युगात
उभा आहे किंवा 28 युगापासून उभा आहे, कसाही अर्थ करा, खूप दिवसापासून देव उभा आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरीची पहिली उभी आहे, युगे ओम नमोजी आद्या, जो सगळ्यांच्या आधी आहे. जो कोणीच नव्हतं तो होता, सगळे आहे तो राहणार, कुणीच नाही राहणार पण तो राहणार. जेव्हा नवते चराचर चर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. हो तेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, पंढरपूर. देव इतक्या युगापासून विटेवर उभा आहे. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या सहस्र जिव्हा जिव्हा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. सखी पुसे सखी येसी, युगे झाले 28 अद्यापीवर, कटावरी कर वाळवंटी संत सभा सभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटे उभा उभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. देव इतकी युग झाला उभा आहे, पण कोणी फेकली ती वीट, का दिली आपल्याला माहिती आहे, पण थोडक्यात सांगतो. देव पुंडलिकाच्या भक्तीला भुलून प्रसन्न होऊन देव आले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाने आईवडिलांची खूप सेवा केली, खूप सेवा केली, अतिशय सेवा केली. आपलं जीवन त्यांच्यासाठी वाहिलं आणि पहिल्यापासून सेवा केली. बरं असं नाही की पुंडलिकरायांनी आईवडिलाच्या गळ्याला दोर बांधला आणि बायकोला खाणे. कोणत्या कंपनीची लोक पुस्तकं वाचतात काय माहिती बाबा, आता कशातच नाहीये ते. पुंडलिकराय हे जन्मापासून आईवडिलांची सेवक आहेत महाराज, जन्मापासून त्यांनी खूप सेवा केली. आणि मग त्यांच्या सेवेला प्रसन्न होऊन देव आले, पांडुरंग आले, उभे राहिले. पहाटेची वेळ, पुंडलिका तुझ्या भक्तीला प्रसन्न होऊन मी आलो रे, कसं स्वागत करशील. देवा तुझ्यासाठी तर मी जीव अंतरीन देवा, पण थोडा थांब. माझे आई वडील झोपलेले आहेत बघ, उजव्या मांडीवर वडिलांचं डोकं आहे, डाव्या मांडीवर आईचं डोकं आहे. दादा देवा दुःख कष्ट उपसून माझे आई वडील आंधळे झाले, म्हातारे झाले, आयुष्याचा त्यांचा शेवटचा काळ आहे देवा. सुखाने झोप लागली, आत्ताच झोप लागली, मी त्यांची झोप मोडू शकत नाही देवा. आंधळेत माझे आई वडील, वृद्ध आहेत, थकलेत, माझ्यासाठी त्यांनी कष्ट उपसलेत देवा, मी त्यांची झोप तुझ्यासाठी मोडणार नाही. अरे बाबा काहीतरी बसायला तर दे. पुंडलिकरायांनी वीट फेकली, देवा याच्यावर बैस. देवाने सांगितलं याच्यावर कुठं बसता येत असतं. म्हटले मग उभा राहा. ऐसा कैसा रे तुधीट, मागे भिरका बिली बीट, कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलास. देव त्याच्यावर उभे राहिले. सकाळ झाली. पुंडलिकरायांनी आईवडिलांची झोप मोडली आणि त्यांना उचललं आणि चंद्रभागेकडे घेऊन निघाले. तर देवाने सांगितलं अरे पुंडलिका माझ्याशी तर बोल, मला भेट. मग तू आपल्या आईवडिलांना आंघोळीला ने, स्नानाला ने. पुंडलिकरायांनी सांगितलं देवा त्यांचा नियम आहे, उठल्या उठल्या पहिलं चंद्रभागेचं स्नान करतात देवा. आयुष्यभर त्यांचा नियम त्यांनी मोडला नाही. आजच्या दिवस फक्त देवा आलोच मी देवा, मला भेटल्याशिवाय जाऊ नको बरं. देवाने सांगितलं लवकर ये पटकनी. म्हटलं आलोच देवा. आईवडिलांना स्नान घालून. आता ही कथा आहे ना फार प्रसिद्ध आहे, पण ती याच्या पुढे फार छान आहे, ऐका फार छान आहे. काय झालं की म्हाताऱ्या वृद्ध आंधळ्या आईवडिलांना पुंडलिकरायांनी घेतलं. देवाला सांगितलं मला भेटल्याशिवाय जाऊ नको, आलोच मी.
पुंडलिकराय चंद्रभागेला गेले, आईवडिलांना आंघोळ घातली, स्नान घातलं, परतले, फिरले. तेवढ्यात मनात विचार आला की मी जर पांडुरंगाला जाऊन भेटलो तर देव मलाच भेटेल, मला सोडून कोणालाच नाही भेटेल, कारण देव निघून जाईल. या उलट मला देवानी शब्द दिलाय, तुला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. मी जर गेलोच नाही परत तर देव उभे राहतील, देव शब्दाला जागतील. आपण जायचंच नाही, आपण चंद्रभागेतच राहायचं. पुंडलिकराय असे संत आहेत ज्यांनी पांडुरंगाचं कधीच दर्शन केलं नाही. वारकरी संप्रदायाचे असे संत आहेत, त्यांनी चंद्रभागेतच झोपडी बांधली, आईवडिलांची सेवा केली. कधीतरी आईवडिलांनी प्राण सोडला, कधीतरी पुंडलिकरायांनी अवतार संपवला. तिथं शिवलिंग वारकऱ्यांनी स्थापन केलं. पण देवाच्या दर्शनाला पुंडलिकराय कधीच गेले नाही, यासाठी की मला नाही दर्शन होणार, पण माझी वाट पाहत देव थांबेल, अवघ्या जगाला माझ्यामुळे दर्शन होईल. आपल्या सगळ्यांना होतं ते पुंडलिकरायांमुळे. म्हणून तुम्हाला सांगू का, आपण अशी एवढी कृतज्ञ माणसे. वारकरी संप्रदाय किती डोळस संप्रदाय आहे का, किती श्रद्धा आहे, किती डोळे आहेत त्याला, किती विवेकवान, किती ज्ञानी संप्रदाय वारकरी संप्रदाय. ऐका काय की आपण पांडुरंगा समोर जातून पांडुरंगाचं नाव नाही घेत, आधी पुंडलिक वरदा हरी म्हणजे नंतर विठ्ठल, नंतर हरी. पण पहिल्यांदा आपण सुरुवात करतो पुंडलिकराय, कारण आपल्याला माहिती आहे की हे जे हरी विठ्ठल मिळालाय हा आपल्याला पुंडलिकरायांमुळे मिळालाय, त्याच्यामुळे मिळालं. पितृसेवे पुण्य लाधला निधान, ब्रह्मसनातन अंग संगे. देव मात्र पुंडलिकरायांची वाट पाहत आजवर उभा आहे. आपण त्यासाठी त्यांची कृतज्ञ असायला पाहिजे. हे की नाही, काही विटा असतात, काही दगड असतात, काही स्टील असतं. इमारत बांधताना पायामध्ये ते स्वतःला गाडून घेतं, म्हणून इमारत उभी राहते. पुंडलिकराय असे संत आहेत महाराज की ज्यांनी स्वतःला पायामध्ये गाडून घेतलं, म्हणून आपल्याला देवाचं दर्शन घडतं. विठ्ठल 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 विठ्ठल. वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. कृपाळू ताताडी उतावेळ, कृपाळू ताताडी उतावेळ, वाट उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड, वाट पाहे उभा भेटीची आवड. कृपाळू तातडी उतावे, कृपाळू तातडी उतावे, वाट पाहे उभा भेटीची आवड, 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 भेटीची आवड, भेटीची आवड. युगे 28 विटेवरी उभा. उभा म्हणजे तत्पर, उभा म्हणजे तत्पर. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. वामांगी म्हणजे डाव्या हाताला रखुमाई पांडुरंगाची शोभा वाढवते आहे. काय माहिती का, देव द्वारकेला कुटुंब वत्सले, 8 पटराने देवाच्या बाजूला. देव जगन्नाथपुरीला जा, तिथेही देवाच्या भोवताली कुटुंब आहे. डाव्या बाजूला जगन्नाथपुरीला गेल्यावर कोण आहे डाव्या बाजूला? बलराम. उजव्या हाताला सुभद्रा, म्हणजे भाऊ बहीण आहेत. तिथेही कुटुंब वत्सल आहे देव. द्वारकेत गेलात तुम्ही तर द्वारकेला पटराने आहेत देवाच्या भोवताली. देव बाकीकडे कुटुंब वत्सल आहे, पण देव पंढरपुरात आला, देव भक्त वत्सल झाला, कुटुंब वत्सल नाही. विठू माझा लेकुरवा संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवा. त्या रुक्मिणी मातेला देवानी सांगितलं की तू थोडी लांब उभी राहा, मला ना असं द्वारकेसारखं थाटात इथं राहता येणार नाही. माझी वारकरी भक्त गरीब आहेत, वर्षातून एकदा येणार ते आषाढीला,
आणि मग त्यांना मला 24 तास दर्शन द्यावं लागतं, तुझे हाल होतील. तू जवळ नको उभी राहू, कारण मी दर्शन दिलं म्हटल्यावर तुलाही उभंच राहावं लागेल, तू थोडी लांब उभी राहा. पण ती सुद्धा रुक्मिणी जगज्जननी जगाची आई, तिने सांगितलं जो ज्याला तुम्ही दर्शन देणार त्याला मी दर्शन देणार. म्हणून पांडुरंगाचं दर्शन आणि त्यानंतर रुक्मिणी मातेचं दर्शन. वामांगी रखुमाई, देवाचं डावं अंग. दिसे दिव्य शोभा, कुणासाठी आला? पुंडलिकासाठी आला. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. देवाच्या चरणाची सेवा करणारी भीमा माता. गंमत अशी आहे की तिला पंढरपूरच्या अलीकडे भीमा म्हणतात, तिला पंढरपूरच्या पलीकडे भीमा म्हणतात, तिला फक्त पंढरपुरामध्ये चंद्रभागा म्हणतात. कारण ना तिने ना चंद्राचा आकार घेतला. अशी ती तृतीयेचा चंद्र राहतो ना, कोर चंद्राची, तिने असा आकार घेतला पंढरपुरातून. तिच्या त्या चंद्रकोरीच्या आकारावर पंढरपूर वसलंय. असंही पंढरपूर तिच्या काठाने त्याची वाकली, चंद्रभागा वाकली. ती बहुतेक आपल्याला सांगत असेल की मी नदी असून सुद्धा पंढरपुरात वाकले. तुझ्या मणक्याचं ऑपरेशन झालंय का काय माहिती आहे की. तुम्हाला एक सांगतो माया, आपण जे म्हणतो ना की मोडेन पण वाकणार नाही, काय अर्थ नाही त्याला. फार तुकडे तुकडे होण्यापेक्षा थोडा वाकला तर काय बिघडेल हो? कमीत कमी ज्ञानी विवेकी आपल्यापेक्षा ज्याला जास्त कळतं अशाच्या ठिकाणी तरी वाकत चालावं, आहे की नाही. फार जेव्हा कधी अहंकार होईल स्वतःबद्दल, मी एक हिंदीतलं वाक्य वाचलं, खूप आठवणीत राहिलं. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहा है. चंद्रभागेच्या काठी जेव्हा वारी भरते तेव्हा तुम्ही वारकऱ्यांकडे पहा. वारकरी कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वयाचा आहे, किती श्रीमंतीचा आहे पाहत नाहीत. पाया पुढे जन एकमेका. कारण वारकऱ्याला माहिती आहे की गड्या जिच्या वाळवंटात मी उभा आहे ती नदी असून सुद्धा, एवढी पूज्य नदी असून सुद्धा तिला वाटलं की मी वाकते, तर आपण कोण आहे? आपण तर वाकलंच पाहिजे. ती चंद्रभागा आपल्याला वाकण्याची, नम्रतेची, समतेची शिकवण देते. चंद्रभागेची शिकवण अशी की एका बाजूला तिच्या कुत्रा पाणी पितो आणि एका बाजूला ब्राह्मण स्नान करतोय. तिला घेणं नाही, तिला दोन्ही लेकरं आहेत. आणि ती भीमा समता देवाच्या पायाची सेवा करते. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. देवा पांडुरंगा तुझा जे जयकार असो. नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. रुखमाई वल्लभ राहीचा वल्लभ, पावे जीवलगा पावे जीवलगा. रुखमाई वल्लभ पावे जीवलगा, रुखमाई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जीवलगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, जय देव जय देव जय पांडुरंगा, जय पांडुरंगा. देवा तुझा जय जयकार असो. तीनदा जय जयकार केला. जय देव जय देव जय पांडुरंगा. तीनदा का बरं जय जयकार? तीन काळ आहेत ना. भूतकाळात देव होता म्हणून एकदा जय जयकार, आता देव आहे म्हणून जय जयकार, आणि पुढेही देवच राहणार म्हणून त्याचा जय शब्द हा फक्त देवाला लागू शकतो महाराज. जिंदाबाद शब्द फक्त देवाला लागू पडतो. माणसाला मुर्दाबाद लागू शकतो फक्त. कारण मनुष्य कायम नाही ना, प्रत्येक तिन्ही काळात माणूस नाही ना, त्याला जिंदाबाद म्हणणार कसं काय? जिंदाबाद किंवा जय हा शब्द जय जयकार फक्त देवाचा करायचा.
आणि तो शब्द देवालाच लागू आहे महाराज, कारण तो तिन्ही काळात होता. आपण जेव्हा राहणार नाही तेव्हाही तो राहणार. म्हणून जय देव जय देव जय पांडुरंगा. पांडू म्हणजे शुद्ध, रंग म्हणजे रंग, शुद्ध रंग, शुद्ध भक्तीचा रंग. मीराबाईंचा एक अभंग, ऐसी रंग दे रंग नाही छुटे, श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया, धोबिया धोए चाहे सारी उमरिया, श्याम पिया मोरी रंग दे चुनरे. देवा तुझ्या भक्तीचा रंग असा लागू दे, असा लागू दे की परत दुसऱ्या विषयाचा संसाराचा रंग माझ्या चित्ताला लागता कामा नये. त्याला म्हणायचं पांडुरंग. एकदा पांडुरंगाचा रंग चित्ताला लागला की काहीच आवडत नाही महाराज. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा, रुक्मिणीच्या पती, रुक्मिणीचा पती. राहीच्या वल्लभा, राधेचा पती. पावे जीव लगा. देवा मला प्रसन्न हो. देवाकडे मागणी केली आणि देवाकडेच मागणी करावी महाराज. सांगू का, आमचे गुरुजी म्हणायचे की काही मागू नये देवाकडे, पण मागण्याची वेळ आली तर देवाकडेच मागावे, जीवाकडे मागूच नाही. तसं मागू नये देवाकडे, पण जर इच्छा झाली कमीच पडलंय तर मागावं तर फक्त देवाकडेच मागावं. पावे जीव लगा. कारण जगाला आपल्या समस्याच माहिती नाही महाराज, आणि जग काय देणार आहे महाराज, हे की नाही. जगाला आपल्या अडचणी माहिती नाही, देऊन देऊन जग काय देणार आहे. जगाला आपल्या समस्या. मी कल्याणहून बसलो होतो ट्रेनने, मला मनमाडला उतरायचं होतं, सुपरफास्ट ट्रेन होती. एक माणूस आपल्याचकडचा ट्रेनचा बहुतेक त्याने प्रवास केला नसेल किंवा एखाद्या वेळी केला असेल, तिथे गाडीत बसला पाहिजे. त्याने विचारलं नाशिककडे जाते का, तर म्हणले हो. ते बसल्यावर त्याने विचारलं नाशिकला थांबते का, तर त्या लोकांनी सांगितलं नाशिकला थांबत नाही, सुपरफास्ट आहे. नाशिकला नाही थांबत, ही मनमाडला थांबते. ते घाबरला माणूस, खेड्यावरचा आपल्याकडला कुठला तरी माणूस होता. हे नाशिकला थांबत नाही, ते घाबरला माणूस. तर त्या डब्यातल्या माणसाने, मी होतो त्याच्यात बरं त्या डब्यामध्ये, तर त्या डब्यातल्या माणसाने त्याला सांगितलं बाबा तुम्ही ट्रेन हळू होणार आहे नाशिकला, जरी थांबत नसली तरी स्लो होते, तुम्ही उडी मारून थोडं पळू शकता का. तर त्याने सांगितलं हां पळू शकतो मी, पळायला मजबूत आहे. आता गावाकडचा माणूस, हे आपलं चांगलं आहे, मी पळू शकतो, कसं पळायचं सांगा. त्यांनी त्याला कल्याण ते नाशिक येईपर्यंत ट्रेनिंग दिली. बघ ही सुपरफास्ट गाडी आहे, ही डायरेक्ट आता कल्याणहून डायरेक्ट मनमाडला थांबणार, नाशिकला थांबणार नाही, पण नाशिकला स्लो होते. जिकडं गाडी चालली ना मनमाडकडे तिकडं पाहायचं. आम्ही उडी मार म्हटलं का उडी मारायची, जिकडं गाडी जाते त्याच दिशेनं पळत सुटायचं आणि गाडीच्या वेगात पळत सुटायचं. कळलं. त्याला ट्रेनिंग दिली महाराज नाशिक येईपर्यंत. तर खरंच नाशिक आलं, गाडी स्लो झाली, खरंच झाली स्लो, जरा जास्त स्लो झाली. आणि त्या डब्यातल्या त्या ट्रेनर कोच लोक त्याचे त्यांनी सांगितलं उडी मार उडी मार. त्याने उडी मारली महाराज, आणि ती ट्रेन एकदम स्लो होती, एवढी पळायची गरज नव्हती, पण त्याला त्यांनी सांगितलं होतं पळायचं, तर ते पळत सुटला. त्याचा वेग जरा जास्त झाला. तो पुढच्या डब्याच्या दरवाजाजवळ गेला, तिथं काय माणसं उभी होती, त्याला वाटलं याला ट्रेनमध्ये यायचं, त्याने घेतला ना ओढून. पण मनमाडच गेला तो, उतरून फक्त कोच बदलला. आपल्याला काय अडचण आहे हे जगाला माहिती नाही. म्हणून जेव्हा जेव्हा झोळी पसरायची वेळ आली तेव्हा तेव्हा ती पसरायची फक्त देवापुढे. एक हिंदीतली ओळ आहे, मला खूप आठवणीत राहिली. प्रकाश महाराज, तुझे देते नाही देखा मगर झोली बरी देखी. तुला देताना कधी पाहिलं नाही देवा, पण झोळी माझी कधी रिकामी दिसली नाही. माणसं म्हणतात ना मला काहीच मिळालं नाही, मला काहीच मिळालं नाही, मला काहीच मिळालं नाही. माझं एक सांगणं आहे, आत्ता घरी गेल्यावर आजच्या कीर्तनानंतर प्रसाद झाला की घरी जा, एक वही घ्या, वहीच्या एका पानावर तुम्हाला जे मिळालं ते लिहून काढा, आणि पुढच्या पानावर तुम्ही ज्यासाठी जे मिळवण्यासाठी जे काय तुमचा शब्द आहे ना, स्ट्रगल तुम्ही जे मिळवलंय त्याची यादी करा, आणि त्यासाठी जे स्ट्रगल केलंय ते लिहा. मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्ही जे स्ट्रगल केलंय त्यापेक्षा तुम्हाला जे मिळालंय ते जास्त असणार, आणि ती देवाची कृपा आहे, ती पांडुरंगाची कृपा आहे, देवाची कृपा आहे. ती देवाची कृपा आहे. म्हणून मागायचं तर देवाला मागायचं. पावे देवा प्रसन्न हो, देवा मला दे.
पावे जीव लागा. देवाचं वर्णन केलं. तुळशी माळ गळा कर ठेवणी कटी. तुळशीची माळ देवाच्या गळ्यात आहे, हात कमरेवर आहे. कासे पितांबर, कमरेला पितांबर आहे. कस्तुरी ललाटी, कस्तुरीचा टिळा आहे देवाच्या कपाळावर. देव सुरवर नित्येती भेटी. देव असुर रोज त्याच्या भेटीला येतात. कोणकोणते देव येतात? दोघांची नावं घेतली. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. गरुड ही ताकदीची देवा, गरुड ही ताकदीची देवता आहे आणि हनुमान ही यशाची देवता आहे. यश आणि ताकद प्रत्येकाला पाहिजे. यश आणि ते ताकद देवाच्या पांडुरंगाच्या समोर हात जोडून उभे आहेत. म्हणून गरुड हनुमंत, यश आणि ताकद प्रत्येकाला पाहिजे. यश आणि ताकद प्रत्येकाला पाहिजे. हनुमान ही यशाची देवता आहे महाराज. लग्नाच्या आदल्या दिवशी हळद असते ना, अख्या अंगाला त्याची हळद लावतात. का बरं? संसार कठीण आहे ना. हळद अँटीबायोटिक आहे. बहुतेक असा विचार असावा बाबा मुख्य मारावं चालते ना हळद, है की नाही? लग्नाच्या दिवशी त्या नवरदेवाला म्हणतात जा दर्शनाला जा हनुमंताच्या. का बरं लग्नाच्या दिवशी? कारण संसारी रक्त भंबाळ होण्याचंच काम आहे जरा, म्हणून आदल्या दिवशी हळद असते. या प्रपंचाच्या एवढ्या कठीण अशा संघर्षामध्ये हनुमान सोबत पाहिजे, यश सोबत पाहिजे. म्हणून नवरदेवाला हनुमंताकडे पाठवतात. परंपरा आहेत आपल्या. विठ्ठल विठ्ठल ते असू दे संसार, पण तू यशस्वी हो. असे हनुमान मात्र देवाच्या समोर हात जोडून उभे आहेत. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. मग फक्त देवच येतात का? फक्त हनुमंतच येतात का देवाकडे? फक्त सूरच येतात का? नामदेवराय सांगतात नाही नाही, जशी देव येतात तशी साधी भोळी वारकरी मंडळी येतात. कधी येतात महाराज? महाराज म्हणतात 2 वारी येतात. आषाढी कार्तिकी पांढरीची वारी. आषाढी कार्तिकी भक्तजन येते. आषाढी कार्तिकी भक्तजन आषाढी कार्तिकी भक्तजन येती. चंद्रभागे मध्ये स्नान दे करी. चंद्रभागेमध्ये स्नानाच्या करी. दर्शन हेळ मात्रे तया होय मुक्ती. दर्शनामध्ये तया होय मुक्ती. केशवासी नामदेव भावे ओ वारी. नामदेव भावे ओ वारी. ओ जय देव जय देव जय पांडुरंगा. 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 आषाढी कार्तिकीला वारकरी येतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येते. काय करतात? येऊन चंद्रभागी माझी स्नान जे करते. चंद्रभागे स्नान करतात. काय होतं स्नानाने? दर्शन हेळा मात्रे ताया होय मुक्ती. लगेच मुक्ती मिळते. हेळा म्हणजे तत्क्षणी, त्याच क्षणाला लगेच त्यांना मुक्ती मिळते. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. नामदेव महाराज म्हणतात मी देवाला का वाळणार नाही? केशवासी नामदेव भावे वाळती. जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा. पावे जीव लगा विठोबा. रखुमाई. अरे वा. हो बार विठोबा रखुमाई. बार घुमाई. विठोबा रखुमाई. बार घुमाई. विठोबा रखुमाई. बार
कुमाये गोपाल 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 कुमाये गणिक वरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय सद्गुरु देव महाराज की जय श्री संत हरि बाबा महाराज की जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल तेराया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया मुक्ता बाई निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया वेळ संपली. सेवा हरिबाबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर शंभू महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तुमचा मी 2 मिनिटं अजून घेईन. तुमचे नाही, माझेच आहे. अजून 2 मिनिटं माझे शिल्लक आहे. दोन आध्यात्मिक उपक्रम तुम्हाला सांगायचे आहेत. पहिला उपक्रम येत्या 24 एप्रिलला आपल्या हरिभजन भक्ती क्षेत्रावर विनामूल्य मुलांसाठी शिबिर आहे. ज्यांना शक्य अनिवासी आहे, राहण्याची सोय नाही, सकाळी किंवा इथेही शिबिर असेल मला माहिती नाही, पण मग ज्यांना शक्य आहे त्यांनी मुलांना आणून घाला. सकाळी 9 वाजता आणून घालायचं, संध्याकाळी 6 वाजता घेऊन जायचं. दिवसभराची नाश्त्याची जेवणाची सोय तिथे असते. संध्याकाळी मुलं आपापल्या घरी. असं शिबिर आहे. 24 एप्रिलला त्याची सुरुवात आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मुलांना, धारणगाव फार लांब नाही, आश्रम जवळ आहे, ज्यांना यायचं. आणि मुलांनीच असं नाही, ज्यांना असं वाटत आहे सुट्टी आपल्याला गीता शिकायची आहे, माझं वय 30 आहे, 35 आहे, 40 आहे, 50 आहे, तर मी त्याला गीता शिकवली. मी अगदी 50 वर्षाच्या लोकांनाही मागच्या वेळेस 12 वाद्य शिकवला. ज्यांना शिकायचं 24 एप्रिलपासून या. सहकार्य असतं या सगळ्या मंडळींचं. आमचे रामभाऊ ग्रंथ पुरवतात आम्हाला शिबिरामध्ये. मागच्या वर्षी दगूभाऊंनी शिबिरामध्ये अन्नदान केलं. ही सगळी मंडळी, पंडित भाऊ येतात, आमचे शांताराम भाऊ चव्हाणके, ही मंडळी शिबिरामध्ये सहकार्य करतात. आमचे मुकुंद भाऊ भुसे आहेत, आमचे दत्ता भाऊ चव्हाणके आहेत, दगू भाऊ आहेत. ही सगळी मंडळी येतात तिथं उभारणीसाठी. त्यांनी या सगळ्या मंडळींनी मदत केली आश्रमाच्या उभारणीसाठी. मग माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करत असतो. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी मुलं आणून घाला. माझा नंबर नसेल, या कोणाकडून नंबर घ्या. पंडित भाऊ चव्हाणके त्यांच्याकडून नंबर घ्या. दुसरी सूचना, पंढरपूरला येत्या अधिक मासाच्या निमित्ताने, यंदा अधिक मास आहे ना, मे महिन्यामध्ये 30 मे ते 6 जून या काळामध्ये नाशिक जिल्हा अधिक मास उत्सव समिती तिच्या तर्फे 11 जणांची ट्रस्ट आहे. ती दरवर्षी आम्ही एका ठिकाणी उत्सव करत असतो. अधिक मासाचा यंदा महाराष्ट्रात आहे, तो पंढरपुरात आहे, देहूकर वाड्यामध्ये आहे. सुरुवात आहे 30 मे, सांगता आहे 6 जूनला. तुम्ही सगळे या. ज्ञानेश्वरी पारायण आपण करणार आहोत.
देवाच्या चरणी 8 दिवस राहणं होईल. देवकरवाडा धर्मशाळा मिळाली. देवकरवाडा असं ठिकाण आहे. पुढच्या दरवाज्याने निघालं की 1 मिनिटात पांडुरंगाचं मंदिर येतं. मागच्या दरवाज्याने निघालं की अर्ध्या मिनिटामध्ये चंद्रभागा येते. अशा ठिकाणी राहणं होईल. 8 दिवस राहणं होईल. रोज देवाचं दर्शन होईल. महिला पुरुष सगळे या व्यवस्था केलेली आहे. रूम आहेत. धर्मशाळा आम्ही घेतलेल्या आहेत. लोक वाढली तर अजून घेणार आहोत. फक्त त्यासाठी तुमची नोंदणी थोडी माझ्याकडे झाली पाहिजे की किती लोक कुठल्या गावाहून येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही माझा नंबर घ्या. मोठा उत्सव आहे. पूजनीय राऊतबाबांची काल्याची सेवा आहे. जयवंत महाराज बोधलेंचं कीर्तन आहे. नामदास महाराजांचं कीर्तन आहे. अशा थोर साधू संतांची कीर्तन आहेत. ज्यांना सेवा करायची असेल, आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अधिक मासामध्ये पांडुरंगाच्या चरणी काही अन्नदान करायचं असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा. माझा नंबर नसेल तर इथं ही आमची मित्रमंडळी आहेत. दगूभाऊ आहेत, आमचे दत्ताभाऊ आहेत, मुकुंदभाऊ भोसे आहेत वडांगळीमधून, दत्ताभाऊ आहेत चव्हाणके, रामभाऊ चव्हाणके. कोणाकडून नाही माझा नंबर घ्या. ज्यांना पारायणाला यायचे त्यांनी पारायणाला या. सेवा करायला यायचे त्यांनी सेवा करायला या. पण या नक्की. नाही 8 दिवस जमलं 7 दिवस या, 6 दिवस या, 5 दिवस या, 4 दिवस या, 3 दिवस या, 2 दिवस या, 1 दिवस या, असं नाही. याच 1 दिवस का होईना याच नक्की या. 30 मे ते 6 जून मोठा उत्सव आहे. आपल्या जीवनामध्ये चांगली संधी आहे. तिसरी सूचना हे मी पुस्तक लिहिले. 15 अभंग घेतलेत आणि त्या अभंगाच्या अनुषंगाने त्या महात्म्याने आपल्यासाठी काय दिले त्या महात्म्याचं चरित्र लिहिले. उदाहरणार्थ चोखा महाराजांचा अभंग घेतला आणि चोखा महाराजांचं चरित्र लिहिलं. सावता महाराजांचं चरित्र लिहिलं. निवृत्तीनाथ. असं थोडं थोडं 128 पानांचा हा ग्रंथ झाला आहे. मुलांना कळावा यासाठी तो आहे. याची किंमत 200 रुपये. 190 रुपये मला छापायला किंमत आली दुसऱ्या आवृत्तीची. पहिली आवृत्ती आम्ही कागद थोडा हलका वापरला होता, तो स्वस्त गेला होता. आता ही दुसरी आवृत्ती आहे. हे छापायला 190 रुपये खर्च आला आहे. 200 रुपयाला आम्ही ते पुस्तक विकतो. 10 रुपये तुमचे माझ्याकडे येतात, ते मी माझ्या आश्रमासाठी वापरतो. माझ्या प्रपंचासाठी या पुस्तकातला 1ही रुपया मी वापरत नाही. सगळ्यांनी या पुस्तक न्या. 200 रुपये त्याची किंमत आहे. मागच्या पानावर QR कोड आहे. सुट्टे पैसे नसतील तर इथं QR काय फोनपे गुगल पे करा आणि आठवणीने हे पुस्तक न्या. उत्सवाला नक्की या. 30 मे ते 6 जून या काळामध्ये पंढरपूरला उत्सव आहे. शिबिराला मुलं आणून घाला. 24 एप्रिलपासून शिबिर सुरुवात आहे. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. एकच मिनिट. गुरुदेव दत्त ज्ञानपीठ वारकरी शिक्षण संस्था मेंढी अर्थात राहुल महाराजांचं भव्य असं वारकरी बालसंस्कार शिबिर आहे. 24 एप्रिलला ते सुरुवात आहे. 1 महिना आहे त्यांचं. 24 मे पर्यंत आहे. ज्यांना निवासी मुलं राहण्यासाठी मुलं पाठवायची असेल त्यांनी राहुल महाराजांकडे संपर्क करायचा आहे. झालेली सेवा आजचे अन्नदाते, आजची पंक्तीदाते, आजचे कीर्तन सेवा सौजन्यवाले तुम्हा सगळ्यांना मी जे हरी करतो, कलाकारांना जे हरी करतो. थांबतो. ज्ञानेश्वर माऊली झालं का? ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज. विठ्ठल जय जय जय. जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले गुरे वेडे वा पुढे होते. करा क्षमा राये सुंदरीला नाते करा क्षमा कामने ज्ञानेश्वरा रका बाया पैकी करा करा क्षमा